What is Sachin's present age if after 8 years his age will be 10 times his age 10 years back? सचिनचं आजचं वय आपण समजू. सचिनचं आजचं वय जर एक्स असेल, सचिनचं आजचं वय काय करायचं आपण, समजा एक्स आहे, तर 10 वर्षानंतरचं वय किती असेल? 10 वर्षानंतरचं त्याच्या 10 वर्ष आधीचं वय किती असेल? एक्स मायनस 10. आणि 8 वर्षानंतरचं किती असेल? इफ आफ्टर 8 इयर्स म्हणजे 8 वर्षानंतर जर त्याचं वय जे आहे ते 10 वर्षानंतर 10 वर्ष आधी जेवढं होतं त्याच्या 10 टाइम्स असेल. म्हणजे एक्स मायनस 8 इज इक्वल टू 10 टाइम्स, 10 टाइम्स ऑफ एक्स मायनस 10. सचिनचं आजचं वय जर एक्स असेल, आपल्याला काय कंडिशन दिली आहे की सचिनचे 8 वर्ष आधीचं वय, 8 वर्ष आधीचं एक्स मायनस 8 हे त्याच्या 10 वर्षा पहिलेच्या 10 टाइम्स आहे. झालं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. एक्स मायनस 8 10x मायनस 10 10 100. एक्स मायनस 10x इज इक्वल टू मायनस 100 मायनस 8 मायनस 9x मायनस 108. मायनस मायनस कॅन्सल. एक्स इज इक्वल टू 108 भागेला 9. 12 मस्टो से एक्स ची व्हॅल्यू काय आली? 12. आपल्याला विचारलं काय आहे? व्हॉट इज प्रेझेंट एज ऑफ सचिन? तर सचिनचं प्रेझेंट एज काय असेल? 12. ऑप्शन नंबर सी आपला राईट आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा. If age and B's age are in the ratio 4:5, 4 year, hence the ratio of their ages will become 5:6. What is B's present age? बघा, ए आणि बी दोघं आहेत, त्यांचा आजचा रेशो आहे 4x आणि 5x. म्हणजे जर समजा ए चं वय 4 असेल तर बी चं वय 5 असेल आणि 4 वर्षानंतर त्यांचा रेशो दिलेला आहे. 4 वर्षानंतरचा त्यांचा रेशो दिलेला आहे 5:6. 5:6. आपण आधीच शिकलो, दोन व्यक्तींच्या वयाची वजाबाकी म्हणजे दोन व्यक्तींच्या वयातील फरक हा नेहमीसाठी सारखा असतो. जर आज माझं वय 50 आहे, माझ्या भावाचं वय 40 आहे, तर 10 वर्षानंतर माझं वय 60 होईल आणि माझ्या भावाचं वय 50. फरक हा सारखाच राहील, 10चाच फरक राहील. म्हणून या दोघांचं वय आज या फरक किती आहे? 5x आणि 4x मध्ये 1x. इथं पण फरक पहा, 4 वर्षानंतर पण फरक तोच राहिला पाहिजे, म्हणजे 6x मायनस 5x. फरक सारखाच आहे. तर आता हे किती वर्षानंतर असं झालेलं आहे? 4x चे 5x किती वर्षानंतर झाले? 4 वर्षानंतर झाले. म्हणजे 5x मायनस 4x इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू काय येईल मग? x ची व्हॅल्यू 4. आपल्याला काय विचारलं? व्हॉट इज बीज प्रेझेंट एज? x ची व्हॅल्यू 4 आहे, हे प्रेझेंट एज आहे बीचं 5x. x ची व्हॅल्यू जर याच्यामध्ये टाकली म्हणजे बी ची प्रेझेंट एज म्हणजे 5, x ची व्हॅल्यू टाकली 4, 20. आपलं आन्सर काय येईल? 20 इयर्स. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. परत एकदा हा रिपीट करून घेऊ आपण. बघा, ए आणि बी चा रेशो दिलेला आहे, आजचा रेशो दिलेला आहे 4x आणि 5x. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो दिलेला आहे 5x आणि 6x. आता फरक कितीचा आहे 4 वर्षानंतर? 4 वर्षानंतर यांचं वय वाढलेलं आहे, 4x चे 5x झालेले आहे, पण ऍक्च्युअल मध्ये किती झालेला आहे? 4 वर्षाचा झालेला आहे. मग 5x मायनस 4x, 5x मायनस 4 इक्वल टू 4. सो x इज इक्वल टू 4. आणि हे x 4 आलं, बीचं प्रेझेंट एजचं आहे 5x आहे, x ची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली, आपल्याला उत्तर बी. ऑप्शन नंबर बी 20 इयर्स. नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा क्वेश्चन आहे. द एज ऑफ निशी अँड विनी आर इन द रेशो 6:5 रिस्पेक्टिव्हली. आफ्टर 9 years द रेशो ऑफ देअर एजेस will be 9:8. What is the difference in their ages now?
बँक पीओ 2008 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. निशी आहे आणि विनी आहे. त्यांच्या एजेसचा रेशो आजचा रेशो आहे 6x to 5x. आणि आफ्टर 9 इयर्स 9 वर्षानंतर त्यांच्या एजेसचा रेशो आहे 9x मायनस 8x. आपण आता आधीच शिकलो की या आज या दोघांच्या मध्ये जर फरक जो असेल तोच त्यांचा 10 वर्षानंतर असेल, तोच त्यांचा 15 वर्षानंतर असेल फरक. कारण वयामधील फरक हा नेहमी सारखाच असतो. डिफरन्स बिटवीन एजेस इज ऑलवेज सेम. आजचा फरक किती आहे? 1x. आणि 9 वर्षानंतरचा फरक किती आहे? 1x. बघा आजचा रेशो आहे 6:5. 6:5. आणि 9 वर्षानंतरचा रेशो किती आहे? 9:8. ह्या 6चे 9 किती वर्षांना झाले? 9 वर्षांना झाले. मग 9x मायनस 6x इज इक्वल टू किती? 9. 3x इज इक्वल टू 9 मायनस 6. 3x इज इक्वल टू 9. तो x इज इक्वल टू 3 त्रिक 9. x ची व्हॅल्यू आली 3. आपल्याला काय विचारलं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर एजेस नाव? आपण ऑलरेडी सांगितलं की डिफरन्स हा सारखाच असतो. इथं 1x आहे, इथं 1x आहे. मग x ची व्हॅल्यू किती आली? 3. तर डिफरन्स किती असेल? ऑप्शन नंबर ए 3.